अनिल बोंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। धर्म स्वातंत्र्य विधेयकावर चर्चा करताना आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले वक्तव्य चीड आणणारे असून त्यातून अपमान झाल्याचा आरोप बोंडे यांनी केला आहे। बोंडे यांनी अशा वक्तव्याचा निषेध करत आव्हाड यांना विधानसभेतून निलंबित करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे। तसेच शिवप्रेमी नागरिकांनी अशा कृतीविरोधात तीव्र प्रतिक्रिया देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। काल धर्म स्वातंत्र्य विधेयकावर चर्चा करताना एक नाठाळ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला। मागे सुद्धा तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीबद्दल बोलला होता, आता राज्याभिषेकाबद्दल बोलला। अशा नाठाळ माणसाला संतांनी सांगितलंय, ऐसे नाठाळा मोजावे हानुनी पैजारे। अशा लोकांना वाहनेनेच बडवलं पाहिजे। जिथे दिसेल तिथे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची हिंमत करतो, माफी वगैरे म्हणून काही उपयोग नाही। अशा माणसाला विधानसभेमधून निलंबित केलं पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात काहीही अनेक आमदारांनी म्हटलं कुठे लिहिलं आहे, पण हा माणूस हसून हसून बोलतो। आणि त्यामुळं असा अपमान करणारा जितेंद्र आव्हाडला निलंबित करण्यात यावं विधानसभेमधून, अशी मी मागणी करतोय। आणि खरोखर चीड येण्यासारखं आहे। आणि त्याच्यामुळं अशा लोकांना संतांनी म्हटलंय की वाहनेनी बडवलं पाहिजे, आणि ते निश्चितपणे शिवप्रेमी करतील। परंतु सरकारने प्रथम याला निलंबित करण्यात यावं, माफीवर जाऊ नये एवढी मी सरकारला विनंती करतो। जय हिंद, जय शिवाजी, जय भवानी, जय श्रीराम। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।